हे एव्हरीवन, तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं दणदणीत आणि खणखणीत स्वागत आहे। मी आजच्या व्हिडिओमध्ये असं काही तुमच्यासमोर एक्सपोज करणार आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे की काही दिवसापूर्वी मी माझ्या YouTube चॅनलवरती एक पोस्ट केलेली होती की तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील का। तर काही जणांनी त्याच्यावरती कमेंट सुद्धा केलेली नाहीये। म्हणजे आय थिंक तुम्हाला रोस्टच बघायला आवडेल। मला असं वाटते रोस्टिंग मधून बाहेर निघते, म्हणजे मी आजपासून रोस्टिंग बनवणार नाहीये। मी असं ठरवलंय की रोस्टिंग पेक्षा तुम्हाला माझे व्लॉग म्हणजे डेली व्लॉग वगैरे तुम्हाला बघायला आवडतील। म्हणजे काही कारणामुळे मला त्याच्यातून एक्झिट घ्यावी लागते, म्हणूनच मी व्लॉग हा ऑप्शन निवडलाय। आणि मला रोस्टिंग नाही जमणार आहे, कारण की त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल की मी का करत नाहीये रोस्टिंग आणि त्याच्यातून मी काय एक्झिट घेते। तर मी व्लॉगिंग मध्ये शिरणार आहे आणि मी तुम्हाला व्लॉगच बघायला आवडतील, तर मी व्लॉगच बनवणार आहे। का व्लॉग बनवणार आहे, मला असं वाटत होतं की माझ्या चॅनलवरती लवकर माझे सबस्क्रायबर गेन व्हावेत। हे माझ्या पहिल्या चॅनलवरती सुद्धा 2000च्या पुढे माझे सबस्क्रायबर गेन होत होते, पण माझ्या चॅनलवरती 3 स्ट्राईक आल्या एकाच वेळी, त्याच्यामुळे चॅनल उडालं। हे माझ्यासाठी खूप दुःखाचीच गोष्ट होती की मी त्याच्यातून बाहेर सुद्धा निघत नव्हते। पण थोड्या दिवसापूर्वी मी दुसरं चॅनल ओपन केलं, हेच चॅनल ते माझं, आणि त्याच्यावरती मी रोस्टिंग व्हिडिओ बनवायला चालू केले। तुम्ही सुद्धा खूप सारा सपोर्ट मला दिला आणि त्याच्यातून मी 500 सबस्क्रायबर कमवले। वॉच टाइम सुद्धा कुठेतरी जास्त कंप्लीट होतोय। तुम्हाला कारण सांगते की मी ब्लॉग का बनवणार आहे आणि मी रोस्टिंग मधून का एक्झिट घेते। तर त्याचं असं रिझन आहे की काही लोकांना माहिती नसेल की मी मॅरिड आहे, काही लोकांना असं वाटतं की मी अनमॅरिड आहे, माझं लग्न झालेलं नाहीये। पण मी तुम्हाला सांगते की माझं लग्न झालंय। माझ्या लग्नाला बरेच 3-4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि घरच्यांनी सांगितलं की आता लवकर चान्स घ्या। त्याच्यामुळे एक गुड न्यूज तुमच्या समोर सुद्धा खूप लवकरच येणार आहे आणि ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। त्याच्यामुळे मला याच्यातून एक्झिट घ्यावी लागते। मी हे करणं बंद करणार आहे, म्हणजे ब्लॉग जमेल म्हणून तर मी ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला सांगते की मी ब्लॉगिंग मध्ये करणार आहे काम। तर ब्लॉग करेल ते तुम्हाला सुद्धा पाहायला भेटतील। आणि तसंही तुम्हाला रोस्टिंगची व्हिडिओ बघून बघून बोर झालेला असेल की तसंही मी खूप तुम्हाला पचकावून बोलवत होते, खूप सारं रोस्टिंग केलं, मला हसायला आलं की ते काही माहित नाही मला। पण ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला माझी पूर्ण लाईफ, माझं डेली रुटीन, मी माझी जी रियालिटी आहे किंवा माझ्या हजबंडची जी रियालिटी आहे, म्हणजेच त्याचं नाव यश आहे, तर तो सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल। तसं पाहायला गेलं तर एक रियालिटी, आपण ब्लॉग मध्ये आपली एक रियालिटी दाखवतो। काही दिवसापर्यंत मी हा ब्लॉग घरीच बनवणार आहे, म्हणजे याच्या आधी खूप सारं फिरायला गेलो, खूप सारं एन्जॉय केलं, पण आता तसं काहीही होणार नाहीये, कारण की प्रेग्नेंट असल्यामुळे या गोष्टी कुठेतरी थांबल्या जातात। आणि असंच माझ्या लाईफमध्ये झालेलं आहे। आणि मला माहिती आहे की मी याच्या आधी खूप सारं एन्जॉय केलं, खूप सारं आम्ही नाही त्या ठिकाणी फिरलेलो आहोत यश आणि मी। पण आता इथून पुढे, म्हणजेच आता बच्चू होईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाहीये। त्याच्यामुळे आणि असंच पुढे पुढे अजून तुमच्यापर्यंत मला खूप सारे सिक्रेट शेअर करायचे, तर त्यासाठी मला तुमची गरज हवी आहे, तुमचा सपोर्ट हवा आहे। किंवा माझं लग्न कसं झालं, किंवा माझं लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज झाले, किंवा या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी पक्क्या शेअर करणार आहेत। मला हे सांगायचं होतं की मी का ह्याच्यातून एक्झिट घेते हे तर तुमच्याशी क्लिअर केलं पाहिजे, म्हणून म्हटलं पहिला वाला ब्लॉग आपण असा टाकायचा की लोकांना सांगायचं आपण त्याच्यातून का एक्झिट घेतोय। त्यात माझी काहीही चूक नाहीये। जर मी प्रेग्नेंट नसते तर मी रोस्टिंग चालू ठेवलंच असतं, पण प्रेग्नेंट असल्यामुळे मला या गोष्टी नाही करता येणार। म्हणजे मी थोडा दिवस केलं, पण आता इथून पुढे नाही जमणार। तुम्हाला सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजे माझं एक आई होण्याचं स्वप्न सुद्धा होतं, ते आता कंप्लीट होते। त्याच्यामुळे नाही, या गोष्टी मला जमू नाही शकत। किंवा रोस्टिंग म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मला जमू नाही शकत, खूप साऱ्या प्रकारामध्ये मी उडी घेतलेली आहे। म्हणजे फक्त रोस्टिंगच नाही, मी माझ्या लाईफमध्ये मोटिवेशनल व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत। रील्स मध्ये सुद्धा मला प्रचंड आवड होती, रील्स सुद्धा बनवलेले आहेत। आणि मी काही वेळेस स्पूफचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजेच हिरो हिरोईनची ऍक्टिंग, तसेच कपडे वगैरे वेअर करून छान असं म्हणजे ऍक्टिंग करणं, त्या गोष्टींमध्ये सुद्धा मला आवड होती। आणि तसं पाहायला गेलं तर अजून ब्लॉगिंगचा सुद्धा चॅनल होता, त्याच्यावरती सुद्धा मी काम केलेलं आहे। म्हणजे आधी सुद्धा मी ब्लॉगिंग केलेलं आहे, जिथे कुठे जायचे थोडेफार मी ब्लॉग टाकायचे, पण मी नंतर ते ब्लॉग उडवून टाकले की नंतर मला वाटलं की रोस्टिंग मध्ये शिरावं, पण नाही जमणार आहे रोस्टिंग, कारण की जेव्हा मला बच्चू होतील तेव्हा मी खूप सारं फिरेल,
खूप सारं फिरेल, थोडेसे ते मोठे होऊपर्यंत, आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ बस इतकाच. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.